पावडर मुळे मुळ्यांची छानपैकी वाढ हा, झाली. वाढ झाली. त्याच्यामुळेच हे आपल्याला जे दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तुरी आलेले दिसत आहेत. लांब लचक अगदी फांद्या त्याच्या आलेल्या आणि आहेत. तुमचं 9 क्रांतीचा रिझल्ट चांगला आहे. नवक्रांतीचा रिझल्ट चांगला आहे. तर यांनी रूट पावडर सुद्धा वापरली, त्यामुळं मुळ्यांची वाढ झाली. मुळ्यांची 28 दिवसाचा प्लॉट आहे, कोण बोलू शकत नाही. 28 दिवसामध्ये अगदी 2 महिन्याचं पीक असेल अशा पद्धतीचा हा प्लॉट झाला आहे. 28 दिवसामध्ये कव्हर झाला आहे. गुरुवारी पालवायचा, गुरुवारी निघाल तरी 30 किलो माल निघेल गुरुवारी. 2900 म्हणजे पहिल्याच तोडा तुमचा खूप- सेटिंग चांगली आहे, फुलधारणा चांगली आहे, कळी व्यवस्थित आहे. म्हणजे रूट पावडर मुळे खूप चांगल्या पद्धतीचा फायदा झालाय. पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली, म्हणूनच ह्या झाडाची वाढ या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तिथे फुल नक्की सेटिंग होत आहे. त्यामुळे सेटिंग झाली, ह्या इथं सेटिंग आहे, ही सेटिंग, ही सगळं सेटिंगच आहे. तर बऱ्याच ठिकाणी अगदी फुलांची फुटवा संख्या बी- पण वाढलेली आहे. तुमच्या तुफानमुळे फुटवा बी लय मस्त झाला आहे. तुफान मस्त पावडरमुळे फुटव्यांची संख्या वाढली, मुळांची वाढ झाली, त्याच्यामुळं झाडाला वाढण्यासाठी मदत झाली. खूप चांगल्या पद्धतीनं जे दिलेलं खत आहे ते सगळं अपटेक झालेलं आहे. तर आपण नवीन शेतकऱ्यांना नवक्रांतीच्या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? नाही अवश्य औषध वापरा म्हणून सांगू. तर नवक्रांतीची तुफान पावडर असेल, रूट पावडर असेल किंवा टॉप 10 असेल, त्यांचं या सगळं सगळ्या product औषधाच्या माध्यमातून या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला आहे. आणि यापुढं जे काही नवीन शेतकरी आता डाळिंब वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेणार आहेत त्यांना ते सांगू इच्छितात की इथून पुढे नवक्रांतीची उत्पादनं वापरा, कारण कमी खर्चामध्ये जास्त चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुम्हाला मिळत आहे. ठीक आहे, धन्यवाद.